नमस्कार मैत्रिणींनो. आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज ऋषाली तुम्हाला लाडूची रेसिपी नंतर, पण आधी लाडूची स्टोरी सांगणार आहे. झालं असं, की आम्हाला जायचं होतं स्वामींच्या केंद्रात. तर आम्ही निघालो एकीकडे आणि गेलो दुसरीकडे. तर तिकडे होतं माझ्या मैत्रिणीचं घर जवळच. मग आधी आम्ही तिच्याकडे गेलो. तिला सरप्राईज दिलं. तर तिकडे ती करत होती लाडू. लाडूची जवळपास सगळी तयारी तिने करून ठेवली होती. तर लाडू फक्त बांधायचे बाकी होते. म्हटलं चला 2 हातांऐवजी 6 हातांनी पटकन बांधून होतील. तर मग आम्ही सर्वांनी लाडू बांधले. तर लाडूची रेसिपी मी तुम्हाला सांगतेच आहे. नाहीतर असं करते, साहित्य आणि कृती मी देते तुम्हाला. तर मला असं सांगणं आहे मैत्रिणींनो, आपल्याला सगळं काम करणं आहे, घरातील सगळ्या गोष्टींपर्यंत जाणं आहे. मग आधी स्वतःची काळजी घ्या. थंडी वाढली आहे, मस्त छान लाडू करा, खा, स्वतः स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा आणि मग आपल्या कुटुंबाची काळजी घ्या की तुम्ही. आणि हो, जर तुम्हाला कोणी म्हटलं, की आमच्या काळात असं नव्हतं, आम्ही आधी मिरची भाकर वगैरेच खाऊन राहायचो, असं झालं, तसं झालं, फार मनावर घेऊ नका. त्यांना एकच सांगा, तेव्हा करोना नव्हता, आता करोना आहे. म्हणजे येऊन गेला हो. आणि हातपाय दुखतेत म्हणा, तुमच्या एवढी कॅपॅसिटी आमची नाही, तुम्ही लय स्ट्राँग म्हणा, आम्हाला नाही जमत एवढं, असं सांगा त्यांना. तुम्ही बी करा, तुम्ही करा, त्यांना बी खाऊ घाला घाला, तुम्ही बी खा. काळजी घ्या हो मैत्रिणींनो. कसं असतंय, आपली काळजी आपण घेतली, आपण स्वस्त असलो, तर आपल्याला सगळ्या कुटुंबाची काळजी घेता येते. लाडू छान बांधते ना मी. मला दोन्ही हातांनी लाडू बांधता येत. तुम्हाला येतात का? येत असेल तर कमेंट्स करून सांगा ना. बघा बरं किती छान लाडू झालेत. खूप दिवसानंतर मैत्रिणीला भेटले. मग काय गप्पाच चालू होत्या आणि ते जरा कॅमेऱ्यासमोर आल्यावर शाय शाय चाललं होतं त्यांचं. पण मग मी बोलत होते हां. तिथं तिची छोटीशी जुई पण होती. तिची पण मध्येच लुडबुड चालली होती. ह्या लाडू खायला मग काय, आणि तुम्ही पण बनवा. अश्विनीसोबत गप्पा मारताना सर्वांची आठवण आली. गँग हो, कॉलेज गँग. कसं ना, 4-5 वर्ष सोबत आणि नंतर एकदा लग्न झाले, की जे ते ज्याच्या त्याच्या गावाला आणि जे ते ज्याच्या त्याच्या सासरला. भेट ना गाठ. नुसती व्हॉट्सअपवर चॅट. बोलणं बी होत नाही आजकाल. फोन बी होत नाही. आम्ही केला तर ते उचलत नाही, त्यांनी केला तर आम्ही उचलत नाही. जे ते ज्याच्या त्याच्या संसारात व्यस्त हो. खरंच, जेव्हाचं तेव्हा जगून घेतलं पाहिजे. सगळ्यांची खूप आठवण आली. अणू, सुरभी, स्वप्नाली, ज्योती, अर्चू, सविता, पूनम, सगळ्यांना खूप मिस करतो. आम्ही नेहमी ठरवतो, अश्विनीचं आणि माझं नेहमी डिस्कशन होतं, की आपण गेट टुगेदर ठेवूया. आणि काय होऊन जातं, की नियोजनच होत नाही. एकतर कोणी ना कोणी कारणं देतं, म्हणजे जेन्युइन असतात ते. नाही होत येणं, नाही होत भेटणं, खूप दिवस झाले, सगळ्यांनाही भेटलोय. पण मग आम्ही दोघी भेटलो, सगळ्या जुन्या आठवणी जणू ताज्या झाल्या होत्या. मग काय असं करता करता गप्पा गोष्टींमध्ये लाडू पण बांधून झाले. 2 डब्बे भरून लाडू झाले करून. आणखी इकडे पण आहे बघा. तिनेच बनवलेले लाडू खाऊ पण घातले, टेस्ट करायला लावले. त्यानंतर आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं. तिकडे गेलो आणि घरी जायची पण घाई होती, कारण घरी सगळे मुलं होते आणि सासूबाई एकट्याच होत्या आणि आम्ही तिघी बाहेर होतो. त्यामुळं जास्त हेलपाटे चालणार नव्हते. अश्विनीला पण घरी सोडायचं होतं. मग हे असंच बचत गटाच्या मीटिंगला उशीर झाल्यासारखं आम्ही चौघीजणी आणि जुई अशा आम्ही सगळ्या चाललो होतो आणि फार मज्जा आली. म्हणजे छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही गेलाय असं कधी? मला आठवलं तरी खूप हसायला येतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. तर चला मैत्रिणींनो, बाकी गप्पा झाल्या आणि आता वेळ आली आहे साहित्य जाणून घेण्याची. तर खोबरे 1 किलो, खारीक 1 किलो, गूळ 1 किलो, काजू, बदाम, तीळ, जवस हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ भाजून ॲड करायचं आहे. त्याने छान चव येते. आणि डिंक तळून घ्यायचा आहे. तो बारीक करायची गरज नाही आहे. तो हाताने क्रश केला तरी होऊन जातो. गावरान तूप तुम्ही गरजेनुसार घ्यायचं आहे. याच्यामध्ये एक नवीन वस्तू तिने ॲड केली आहे.
तर ती आहे सोयाबीन वडे. त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं, तर ते तिने तळून घेतले आणि थंड झाल्यानंतर त्याचं मिश्रणमध्ये बारीक वाटण करून घेतलं आणि लाडूच्या मिश्रणामध्ये तिने मिक्स केलं. तर अशा प्रकारे साहित्य तुम्ही कमी जास्त करून, जसं तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करून घेऊ शकता आणि खूप छान होतात हे चवीला लाडू. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्स करून सांगा कसे झाले तुमचे तुमचे लाडू. थँक यू.